हडपसर येथील रेस्क्यू फाउंडेशन प्रकरण. 11 महिला बेपत्ता, सीसीटीव्हीवरून वाढले प्रश्नचिन्ह. पुणे, हडपसर. प्रतिनिधी. हडपसर परिसरातील रेस्क्यू फाउंडेशन या संस्थेमध्ये 23 मार्च 2026 रोजी घडलेल्या घटनेने गंभीर स्वरूप धारण केले आहे. सुरुवातीला 11 महिलांची सुटका झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता या सर्व 11 महिला बेपत्ता असल्याचे समोर येत असून प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. या संदर्भात सीसीटीव्ही फुटेजमध्ये केवळ 4 ते 5 महिला दिसत असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे त्या महिलांनी गेटच्या बाहेर गेल्याचा कोणताही स्पष्ट फुटेज उपलब्ध नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर त्या पळून गेल्या असतील तर त्यानंतर योग्य ती कायदेशीर कार्यवाही का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा मुद्दा सर्वप्रथम पुणे जिल्हा अध्यक्ष मिलिंद सरोदे यांनी उघडकीस आणला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या खुलाशानंतर प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या महिलांचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. त्या सुरक्षित आहेत की नाहीत, त्या कुठे गेल्या याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे बेपत्ता की पळून गेल्या यापेक्षा त्या सुरक्षित आहेत का, हा अधिक महत्त्वाचा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. दरम्यान संस्थेतील वातावरण, महिलांना मिळालेली वागणूक तसेच त्या संस्थेत किती काळ राहिल्या होत्या या सर्व बाबींची सखोल चौकशी होण्याची मागणी होत आहे. संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाचा सर्वंकष तपास करून सत्य समोर आणावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.